चेन्नईतलं चेपॉक स्टेडियम चेन्नई सुपर किंग्सचा बालेकिल्ला समजला जातो। या मैदानात चेन्नई संघाला हरवणं वाटतं तितकं सोपं नाही, पण पंजाब किंग्सनं ते करून दाखवलं। IPLच्या 49व्या सामन्यात पंजाबनं चेन्नईला 7 विकेट्सनं पराभूत केलं। इतकंच नाही तर पंजाबनं चेन्नईला सलग 5व्यांदा हरवलंय। ऐकताय हे खरंय। पंजाब आणि चेन्नई संघात झालेल्या गेल्या 5ही सामन्यात पंजाबशी खेळताना चेन्नईला नाकी 9 आलेत। पंजाबनं 2021 पासून चेन्नई विरुद्ध IPL मध्ये पराभव स्वीकारलेला नाही। चेन्नई विरुद्ध सलग 5 सामने जिंकण्याचा पराक्रम यापूर्वी फक्त मुंबई इंडियन्सनं केला होता। मुंबईने 2018-2019 दरम्यान चेन्नईला सलग 5 सामन्यांमध्ये पराभूत केलेलं। बुधवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचं झालं तर पंजाबचा कर्णधार सॅम करननं टॉस जिंकत ऋतुराजच्या नेतृत्वाखालील चेन्नईला पहिल्यांदा बॅटिंगला बोलवलं। चेन्नईसाठी ऋतुराज आणि अजिंक्य रहाणेने तशी सुरुवात चांगली केलेली, पण 9व्या षटकात हरप्रीत बरारनं अफलातून गोलंदाजी केली। त्यांना आधी रहाणेला बाद केलं आणि नंतर पुढच्या चेंडूवरती तुफान फॉर्ममध्ये असलेल्या शिवम दुबेला पायचित केलं। दुबे चक्क पहिल्यांदा IPL मध्ये गोल्डन डकवर बाद झाला। तिथून चेन्नईच्या फलंदाजीला गळती लागली आणि एक एक करत नियमित अंतरावर चेन्नईचे फलंदाज बाद होत गेले। तरी एक बाजू ऋतुराजनं भक्कम सांभाळली आणि एकाकी लढत देत अर्धशतक झळकावलं। यासह त्यानं या हंगामात 500 धावांचा टप्पाही पार केलाय। पण तोही बाद झाल्यावर या हंगामात बॅटिंगला आलं की चोपाईला असा मार्ग अवलंबलेल्या धोनीला अडवण्याचं काम पंजाबच्या राहुल चहल आणि अर्शदीप सिंगनं करून दाखवलं। त्यांनी धोनीला जखडून ठेवताना तो फार मोठे शॉट्स खेळणार नाही याची काळजी त्यांनी घेतली। त्यामुळे चेन्नईचे कसेबसे का होईना पण 162 धावा केल्या। या मैदानात दव पाडणारे अपेक्षित होतं, त्यामुळे दुसऱ्या डावात तुलनेने बॅटिंग सोपी होती। यातच चेन्नईला पहिल्याच ओव्हरला तगडा धक्का बसला। त्यांचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर 2च चेंडू टाकून दुखापतीमुळे मैदानातून बाहेर गेला। आधीच पाथी राणा या सामन्याला दुखापतीमुळे मुकल्यानं आणि दीपकही बाहेर गेल्यानं चेन्नई चांगलीच अडचणीत सापडली। ऋतुराजला गोलंदाजीसाठी पर्याय शोधावे लागले। मैदान ओलं झाल्यानं गोलंदाजीला फारशी मदत मिळत नव्हती। अशा वेळी पंजाबच्या फलंदाजांनीही हातातली संधी गमावली नाही। प्रभास सिमरन लवकर बाद झाला, तरी जॉनी बेअरस्टो आणि रिली रुसोच्या फलंदाजीनं पंजाबसाठी विजय सोपा केला। ते दोघं बाद झाल्यानंतर पंजाबला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी सॅम करन आणि शशांक सिंगनं फार जोखीम न घेता चोख बजावली। तरी त्यांच्या समोर मुस्तफिजूरचं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा। पहिला सामना खेळणाऱ्या ग्लिझन आणि जडेजानेही चांगली गोलंदाजी केली, मात्र तरी पुरेशा धावा नसल्यानं चेन्नईच्या हातून हा विजय निसटला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।